नमस्कार संभक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मासातील पोथीचा अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु समर्थ. अनाथ नाथा कृपावंता मुमुक्ष शरणागता होती जन्मवार्ता तया नाही ऐसे देतसा कृपादानाशी म्हणून शरणागत पायासी भावार्थ धरुण मानसी शरण चरणाशी आलो असे मी तव अनंत अपराधी अगणित पापाची वृद्धी परी कृपाळू तू दयानिधी न्यायी सिद्धी परमार्थ ऐका श्रोते हो सावधान मलमास परम आख्यान मागील अध्यायी कथन व्यातिपात वैधृती महिमा वर्णिला 5 वर्ष 5 पर्व यांचा प्रश्न लक्ष्मीने केलासे आपण तया माझी लिहिले सांगितले 2 पुढे अवधान देजे श्री विष्णुवद तसे निरके ऐक शिराब्धी कन्यके मागे कथिले पर्व देखे पुढे एके अति आदरे व्यातिपात वैधृती वर्णन तुझम्या केले निरोपण तयाही तरी शतगुण ऐसे मैमान पुढारी शत संक्रांतीचे फळ एके ठाई तयावरी शतपर्वणी अधिक पाही युगायुगी मासादी आयनेही होत असे विशेष तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख तया ते शतगुणे एक सूर्यग्रहण बोलिले असे असंख्य व्यतिपात केले दान कोटी तीर्थे केलेसे भ्रमण किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जान व्यतिपात स्नान गंगोदका कोटी पुराचर पुरश्चरणे जप पाही सूर्यचंद्र ग्रहण होई तया वरिष्ठ अधिक पाही ऐके नवाई शुभानने आहो हे पौर्णिमा महिमा वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा तेथे बोलावयासी मिसा बोलता बोले न बोलवे पौर्णिमा दिनी प्रातस्नान तो न जो नर करी आपण तया ऐसा पुण्यवान दुजा आन असे ना किंचित सुवर्ण अथवा काही दान दिजे ब्राह्मणा ते पाही विप्र भोजन मध्यान्न समयी त्या एवढा नाही पुण्यवान षड्रश मिष्ठान्न पाही वाढी ब्राह्मणा ते स्वगृही बरी दक्षिणे सहित वस्त्र तेही अर्पी भावे आदरे वैशाखी कार्तिकी माघी श्रेष्ठता जाणिजे तिघी फाल्गुनी चैत्री नवविधी पौषी त्रिशुद्धी जाणिजे या इतकिया पौर्णिमे ते वेगळाली असे दैवते तेही परिसावतु ते ऐक निरुते भामिनी ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही ब्रह्म सर्वत्री दैवतराही आषाढी ते नारायण रूपेही असे तेही जाणिजे म्हणून करावे व्यासपूजन व्यासरूपे साक्षात नारायण या लागी करावे पूजन भाव धरुणी मानसी नादी सिद्ध हे आषाढी पूर्वी हंसरूपी श्री यागुडी म्हणून परमहंस प्रौढी परंपरा पुढी चालतसे परमहंस रूपे नारायण म्हणून व्यासरूपे नारायण बा या लागी अगत्य की जे पूजन हंसरूपे नारायण म्हणून माघमासी माधव देवता फाल्गुनी रुद्र तत्वताम चैत्र देवत अनंता असे तत्वता निर्धारी वैशाखी पितृदैवत जान मार्गशीर्षी यक्ष किन्नर जान देवी भवानी ते जान पौषी पौर्णिमा बोली जे ऐशिया पर्वकाळी जान प्रतिमाशी की जे पिंडदान तेने समग्र देवता तुष्टमान आशीर्वचन पै देती स्नानविधी दान पुण्य जे आचरती भावे जान तयाचे ऋण जाय निरसुन नशे अनुमान यदर्थी पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त की जे ब्राह्मण भोजन प्रतिमाशी जे करीती आचरण तया नारायण संतुष्टे म असामस्याचे ठाई जान येतसे तिथी पर्व लक्षून तरी का करावे अनुमान बहुत धन लागे ना अल्पवेचे पुण्य विशेष परिकोणी न धरिती सायास एरवी पिशून येता गृहास करीती सायास आदरे तेथे खर्च करीती भल तैसा व्यर्थ वेचिती वयसा परी सत्कारणी न वेचिती पैसा गरजतसे ठसा पुराणिक सांगतची गेले व्यवसाय दिकी ही काव्य केले पुराणे विस्तारून ठेविले परिजन न चाले या बाटे फुकट स्वल्पाचेही स्वल्प ते कोणीही न नेनती अल्प वृथा जल्पताती जल्प अभिमाने कल्प भोगिती शिष्णोदर पारंगत जगा माझी रूढी बहुत नेनोनिया हिताहित भगवंती देख अंतरले वीटन मानावा बोलण्याचा पुढे मागुता नरदेह कैसा क्षणेक संपरती सुखाचा नय कामाचा बापानो जाय पाहता सोन्याची घटी मागुती नये लक्षिता लक्ष कोटी करिता संसाराची आटाआटी जन्म शेवटी निर्फळ उदरा लागी करावे नीच सेवन तेथे पाप पुण्य न विचारिता धन मिळवावे संसारा लागून शेवटी
नव सांगाती हे तो जयाची जगपरोढी प्रचित पाहता ती रोकडी परी कोणीही न करीती तातडी प्रपंच सांकडी उगवावया असो जे करतील जैसे ते तव भोगितले तैसे क्रोध येऊ नये मानसे बदलो फारसे मनवणे कथा भाग राहिला मागे सांप्रत तो वदावा लागे पौर्णिमा महिमा रमा रंगे सांगितला निजांगे रमे लागे क्षणेक जानुनी संसार दयाळू तो जगदीश्वर मृत्यू लोका केला प्रसर तरुणोपाय मानवा ते बहुत सुगम सुलभ उपावो सांगितलासे देवाधिदेव पौर्णिमादी स्नान दानात पावो की जे निर्वाहो जन्माचा आपुला जन्म सार्थक करुण की जे पूर्वजांचे उद्धरण ए विषयीचे कथन स्वये जनार्दन वदतसे ऐके हो शिराब्दी बाळी अमावस्येची नव्हाळी श्रवण केली या सकळी होळी पापाची मासाची या अंती येतसे अमावस्या तिथी तरी स्नानदान यथापंक पद्धती करावे निगुती आदरे सारुणी स्नान संध्या देवतार्चन करुणिया महाहवन मग किजे तिळ तर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी श्राद्ध किजे यथास्थित पिंडदान करुण युक्त तेने पितृगण संतोषत आशीर्वाद देत कुळाते ऐसे प्रत्यही अमावस्येशी आचरावे निश्चयशी तये दिने पितृलोकाशी पितराशी संतोष तये दिने पितरा लागून पितृलोकी करीती सन्मान देवने मिष्ठान्न भोजन तेने पितृगण आनंदती मग संतोषून देती आशीर्वचन तेने वंशवृद्धी होतसे जान जया ते वाटे भावे कल्याण पावे सदन वैकुंठी तेने अवश्य करावे पिंडदान न केलिया अपाय दारुण आणि मोक्षरूप कल्याण सावधान परिसावे एक मासवरी उपोषण पितरांती होतसे जाण मग तया ते करावे लागे वायू भक्षण तव ते कोपून शापिती त्याची या शापास्तव पाही संसारपुरी न पडेची काही कष्टी होती सर्वदाही म्हणती आपुंचे दैव हेची पै आदी आचरण करीती सरस मग बोल ठेविती प्रारब्धास कुसुमो सो न साधिती संसारास धरुणी हव्यास निज मने जीता धडन बोलती वचन मग कोठून करतील पिंडदान जळो ऐशियाचे पुत्रपण काय वाचून संसारी धन्य धन्य ते पितृग भक्त अमान्य न करीती वचना ते सदा सर्वदा पुरविती हेत मागितला पदार्थ देताती जिवंत असता सन्मान मेलिया करीती गंगावर्जन प्रतिमासे अमावस्येशी जान ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त सुफळ तयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणून ऐसे जे का पितृभक्त पाही माझे न मन मतयाचे पायी हेची बुद्धी सर्व काळ हृदयी देवो शेषशायी परमात्मा सांप्रत कली माझी पुत्रवन किंचित ऐकावे वर्णन क्रोधे न भरावे पूर्ण असा नसा अमान्य वचनाशी आपुलिया सुख स्वार्था पिता सांचमी द्रव्यार्था नेमोनी पाप पुण्यपंथा धन सर्वथा सांचवितसे म्हणे मुले माझी अज्ञान माझेही झाले वृद्धपण कामा येई शेवटी धन पुत्रा लागून माझी या मग ते पुत्र होती तरुण पितया ते आले वृद्धपण सदा हेळ सिती दारुण मागता धन नेती पिता आपले धन मागे तया परी डोळे फिरविती रागे म्हणे मी याचे काय ऋण लागे वडिलोर्पाजित पाहिले बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारिला शेवटी पुत्र कामान आला वृद्धपणी पितया ते ऐसे ही पुत्र असती नको देवा ऐशी याची संगती जिता नाही गती मेलिया सन्यती असव्रती केवी होय म्हणून एकची पुत्र भला जेने कुळाचा उद्धार केला हेही परत्र साधनी भला वंशा केला उद्धारू ऐसे जे का सुपुत्र पाही तेची आचरती अमावस्या व्रताही आणि कही पुण्यकर्म पाही परलोक पाही साधिती जे नर करीती पिंडदाना ते वरी आचरती व्रता ते तयाही वरी मलमासा ते विशेष पर्वणी अमावस्या ऐशी ही पर्व दोन पाही पौर्णिमा अमावस्या तेही तुम्हा निवेदिले सर्व ही शेषशाही वदला असे जे नर ऐकुनी नाचरती पुराण श्रवणी न बैसती तयाची न चुके यातायाती पुनरावती चुके ना पितरा ते न करीती तोष तयाची संतती होय नाश या लागी श्लोकाधार विशेष श्रवण केचे आदर
या लागी श्रोते जन हो मल मासा ते पहा हो अगत्य वृत्ता ते आचरा हो कसला हो परमार्थाचा जैसाला हो तै घेता संसारी तैसाच की जे परमार्थवरी तेने चुकेल एर झारी जन्मवरी खंडेल हा नरदेह परम सांग येथे धरावा सत्संग सत्संगा विन साधन मार्ग हाता न लागे सर्वथा म्हणून मलमास अवधी साधा हो हेची संधी आदी गाठ घाला मूळपदी भजा गोविंद आदरे स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथा पद्मपुराणेचे समंत मनोहर सूत विरचित द्वादशोध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्री द्वादशो अध्याय समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.